प्रॉब्लेमची शीट ऑलरेडी अपलोड केली. आता मी इथे सर्व गोष्टी इथे काय मेन्शन करणार नाही, फक्त आपण कुठल्या हे 3 हेड अंडर आपल्याला कुठले टॅक्सेबल आणि कुठले नाही आहे ते आपल्याला फक्त इथे मेन्शन करायचे. ओके, बघा फर्स्ट प्रॉब्लेम आहे, मिस्टर अनिल हॅज अर्न द फॉलोइंग इन्कम ड्युरिंग द फायनान्शियल इयर. ॲक्च्युली आता हे फायनान्शियल इयर ओल्ड आहे. ॲक्च्युली आपल्याला इथे असेसमेंट इयर आपला 2021 असणार आहे, सॉरी 21-22 असणार आहे, आणि फायनान्शियल इयर आपला एंड असणार आहे 21 आपला एंड असणार आहे. ओके, तुम्हाला जे एक्झाममध्ये जे प्रॉब्लेम येतील ते असे असणार आहेत. ओके, इथे असेसमेंट इयर मेन्शन केलेलं असेल 21-22 आणि इथे एंड असणार आहे 19-20 असणार आहे एंड. ओके, बघा फर्स्ट आता मेन्शन केलं आपल्या 3 ग्रुपमध्ये आपल्याला कॉम्प्युट द ग्रॉस टोटल इन्कम फॉर द असेसमेंट इयर 2021 ॲज्युमिंग दॅट ही इज. आता या 3 याच्यामध्ये आहेत रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट अँड फायनली नॉन रेसिडेंट. या तिघांमध्ये आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. आता मी सर्व गोष्टी इथे मेन्शन करत नाही, मी फक्त सिरियल नंबर एक इम्पॉर्टंट आहे तो मी मेन्शन करतोय, कारण की ते पॉईंट एवढं मेन्शन करायला आपला खूप वेळ वाया जाईल. ओके, त्यामुळे मी फक्त सिरियल नंबर मेन्शन करतो आणि टॅक्सेबल आहे की नॉन टॅक्सेबल आहे ते मेन्शन करतोय. तुम्ही ॲज इट इज हा जो पॉईंट आहे तो इथे मेन्शन करणार आहात. मी पॉईंट नंबर सिरियल नंबर 1 मेन्शन करतोय. ओके, क्लिअर आहे, कारण तेवढं लिहायला आपल्याला वेळ नाही आहे, त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया जाईल. ओके, मी आता पॉईंट नंबर 1 आपल्याला फक्त एवढंच इथे फाइंड आउट करायचं ते टॅक्सेबल आहे की नॉट टॅक्सेबल आहे, आणि ते आपल्याला इथे अमाऊंट फक्त मेन्शन करायचे आणि खाली आपल्याला फक्त टोटल अमाऊंट इकडे फाइंड आउट करायचे. ओके, टोटल किती आहे ते आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायचे, ग्रॉस टोटल इन्कम फक्त फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर 3 केसेस आपण मेन्शन केल्यात, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, सेकंड रेसिडेंट अँड नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, अँड फायनली नॉन रेसिडेंट. ओके, ह्या 3 पॉईंट आपण इथे मेन्शन केले आणि तिघांसाठी कुठलं टॅक्सेबल आणि कुठलं नॉट टॅक्सेबल ते आपल्याला फक्त फाइंड आउट करायचं आहे. ओके, ते वरती तुम्ही हेडिंग मेन्शन करणार आहेत, कॉम्प्युटेशन ऑफ ग्रॉस टोटल इन्कम ऑफ मिस्टर अनिल. ओके, कॉम्प्युटेशन ऑफ ग्रॉस टोटल इन्कम ऑफ मिस्टर अनिल, ते आपण वरती आपण हेडिंग इथे मेन्शन करणार आहोत. ओके, आता पॉईंट नंबर 1 मी फक्त मिस्टर अनिल मेन्शन करतो ॲक्च्युली. ओके, पॉईंट नंबर 1 काय, रेंट फ्रॉम द प्रॉपर्टी इन दिल्ली रिसिव्ड इन USA. ओके, प्रॉपर्टी इन दिल्ली मेन्शन केलेलं आहे, म्हणजे इन इंडियामध्ये प्रॉपर्टी आहे. आता प्रॉपर्टी इंडियामध्ये असल्यामुळे ती काय होणार आहे, डीम टू बी ॲक्रोअर अराईज इन इंडियामध्ये ती इन्क्लूड होईल. ओके, डीम टू बी ॲक्रोअर अराईज इन इंडियामध्ये मेन्शन होईल ती, कारण की प्रॉपर्टी इंडियामध्ये जरी रिसिव्ड इन USA असला तरी सुद्धा ती प्रॉपर्टी कुठे आहे, इंडियामध्ये आहे. प्रॉपर्टी इंडिया असल्यामुळे ते इंडियन इन्कम होईल. ओके, त्यामुळे तिन्ही ठिकाणी ते टॅक्सेबल होईल. ओके, 80,000 80,000 अँड 80,000. ओके, तिन्ही ठिकाणी ते टॅक्सेबल होईल. ॲक्च्युली हे तुम्ही 2-3 कधी प्रॉब्लेम केले ना तर तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, काय कन्सेप्ट आहे ती, आणि त्यानुसार तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे प्रॉब्लेम एक्झाममध्ये नॉर्मली विचारले जात नाहीत. ओके, पॉईंट नंबर 2, इन्कम फ्रॉम बिझनेस इन USA. आता बिझनेस USA आहे पण कंट्रोल फ्रॉम दिल्ली आहे. बिझनेस इन USA असल्यामुळे आणि कंट्रोल फ्रॉम दिल्ली आहे, त्यामुळे कंट्रोल फ्रॉम दिल्ली असल्यामुळे नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटसाठी सुद्धा तो टॅक्सेबल असेल, पण नॉन रेसिडेंटसाठी तो टॅक्सेबल नसेल. का टॅक्सेबल नसेल, कारण ते फॉरेन इन्कम आहे. ओके, बिझनेस इन USA आहे. ओके, ते आता ते बिझनेस कंट्रोल फ्रॉम दिल्ली आहे, त्यामुळे इथे आपल्याला इथे सुद्धा आपल्याला ते टॅक्सेबल असणार आहे, म्हणजे 90,000 आपले इथे सुद्धा आपले टॅक्सेबल होतील. ओके, दोन्ही ठिकाणी आपले 90,000 आपले टॅक्सेबल होतील, फर्स्ट अँड सेकंड. ओके, पण थर्ड नॉन रेसिडेंटसाठी ते नॉन टॅक्सेबल होईल, कारण ते फॉरेन इन्कम आहे. ओके, ते फॉरेन इन्कम आहे कारण बिझनेस इन USA आहे. ओके, अमेरिकेमध्ये ते बिझनेस आहे, कंट्रोल फ्रॉम दिल्ली, आणि कंट्रोल फ्रॉम दिल्ली असल्यामुळे ते आपल्याला काय होणार आहे, सेकंड पर्सनसाठी सुद्धा ते टॅक्सेबल होणार आहे. ओके, आपण तो चार्ट आपण बघितलं. ओके, बिझनेस कंट्रोल फ्रॉम इंडिया असेल तर आपल्याला तो सेकंड पर्सनसाठी सुद्धा आपल्याला इन्क्लूड करायचं, म्हणजे नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटसाठी सुद्धा आपले ते इन्कम आपले इन्क्लूड होणार आहे. ओके, पण नॉन रेसिडेंटसाठी ते एक्सक्लूड होणार आहे. ओके, नेक्स्ट थर्ड पॉईंट बघा, इन्कम फ्रॉम बिझनेस इन मुंबई. आता बिझनेस इन मुंबई असल्यामुळे ते कंट्रोल फ्रॉम कुठेही असून देत, त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट नाही आहे. बिझनेस इन मुंबई आहे म्हणजे इन इंडियामध्ये ते बिझनेस आहे, बिझनेस इंडियामधला आहे म्हणजे ते इंडियन इन्कम आहे, ते फॉरेन इन्कम नाही. आणि इंडियन इन्कम असेल तर आपल्याला ते तिन्ही टाईपच्या SSCला ते टॅक्सेबल आहे, म्हणजे 1 लाख 1 लाख 1 लाख तिन्ही टाईपच्या SSCला ते टॅक्सेबल होईल.
ओके. ओके. नेक्स्ट पॉइंट नंबर 4 बघा, रेन फ्रॉम प्रॉपर्टी इन USA. पॉइंट नंबर 4, रेन फ्रॉम प्रॉपर्टी इन USA. तर प्रॉपर्टी USA मध्ये आहे. ओके. रिसिव्ड देअर बट लॅटर रेमिटेड टू इंडिया. ओके. प्रॉपर्टी USA मध्ये आहे, रिसिव्ड सुद्धा तिकडे झालेली आहे, पण ती नंतर ॲक्च्युली आपल्या इंडियामध्ये ती रेमिट केलेली आहे, इंडियामध्ये ती नंतर पाठवलेली आहे. ओके. ती रिसिव्ड इन इंडिया पण नाही आहे, म्हणजे हे फॉरेन इन्कम आहे. ओके. ते फॉरेन इन्कम आहे आणि ते फॉरेन इन्कम रिसिव्ड सुद्धा तिकडे झालेलं आहे आणि नंतर इकडे पाठवलेलं आहे. त्यामुळे ते ॲक्च्युली ते फॉरेन इन्कम आहे, त्यामुळे ते फक्त फर्स्ट पर्सनला टॅक्सेबल असेल, सेकंड थर्डला नॉट टॅक्सेबल येईल. ओके. 1,10,000 आणि इतर दोघांना सुद्धा 0 येतील. ओके. नेक्स्ट पॉइंट नंबर 5, इंटरेस्ट फ्रॉम डिपॉझिट विथ इंडियन बँक इन मुंबई. आता इंडियन बँक इन मुंबई म्हणजे ते इंडियन इन्कम आहे. ओके. त्यामुळे ते टॅक्सेबल टू ऑल SSC, ऑल टाईप ऑफ SSC असणारे 1,20,000. ओके. सर्व SSCला टॅक्सेबल होईल 1,20,000. नेक्स्ट मेन्शन केले, इंटरेस्ट रिसिव्ड इन USA अँड सर्व्हिसेस रेंडर इन इंडिया. ओके. सर्व्हिसेस रेंडर इन इंडिया हे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ते डीम टू बी ॲक्रुअर अराईज इन इंडियामध्ये येणार आहे ते, आणि ते इंडियन इन्कम होणार आहे. 1,30,000 टॅक्सेबल टू ऑल टाईप ऑफ SSC येईल. ओके. 1,30,000. कारण सर्व्हिस कुठे प्रोव्हाइड केलेली आहे, इंडियामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे. सर्व्हिस इंडियामध्ये प्रोव्हाइड केल्यामुळे ते डीम टू बी ॲक्रुअर अराईज इन इंडिया या कन्सेप्ट अंडर ते इंडियन इन्कम होईल. ओके. नेक्स्ट, इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर इन श्रीलंका. आता श्रीलंकेमध्ये ॲग्रिकल्चर आहे आणि तिथेच इन्कम, म्हणजे आता रिसिव्ड सुद्धा तिकडे झाले, त्यामध्ये फॉरेन इन्कम आहे. ओके. फॉरेन इन्कम असल्यामुळे ते फक्त फर्स्ट पर्सनला, कारण की कंट्रोल फ्रॉम इंडिया वगैरे असं पण काही आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, त्यामुळे फक्त आपल्याला काय येईल, फक्त फर्स्ट पर्सनला ते टॅक्सेबल असणार आहे, म्हणजे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंटला टॅक्सेबल असणार आहे 1,40,000. ते ग्रॉस टोटल इन्कममध्ये त्याचे ॲड होईल आणि बाकीच्या दोन्ही टाईप ऑफ SSCला आपल्याला ते नील मेन्शन होईल. ओके. नेक्स्ट पॉईंट नंबर 8, पास्ट अनटॅक्स्ड प्रॉफिट अर्न आउटसाइड इंडिया ब्रॉड टू इंडिया. ओके. हा पॉईंट मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एकतरी हा पॉईंट अशा पद्धतीचा असणार आहे, पास्ट अनटॅक्स्ड प्रॉफिट अर्न आउटसाइड इंडिया ब्रॉड टू इंडिया. हा जे आहे ते ऑल टाईप ऑफ SFCला नॉट टॅक्सेबल आहे. आपण त्या नोटमध्ये आपण मेन्शन केलेलं होतं. ओके. नोटमध्ये मेन्शन केले, पास्ट अनटॅक्स्ड इन्कम ब्रॉड टू इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर इज नॉट टॅक्सेबल फॉर एनी टाईप ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSC. ओके. त्यामुळे ते नॉट टॅक्सेबल, नॉट टॅक्सेबल, नॉट टॅक्सेबल, म्हणजे तिन्ही सिच्युएशनमध्ये ते 0,0,0 मेन्शन होईल. ओके. तिन्ही सिच्युएशनमध्ये ते 0,0,0 मेन्शन होईल. ओके. आणि इथे आपल्याला मग टोटल आपली फाइंड आउट होईल. ओके. टोटल म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम फाइंड आउट होईल इथे. ओके. नॉर्मली या टाईपचे जे प्रॉब्लेम येतात ना, तर ह्या प्रत्येक पॉईंटला एक मार्क्स असतो. प्रॉब्लेमची किती मार्क्सचा प्रॉब्लेम आहे त्यावरती ॲक्च्युली डिपेंड करतं. ॲक्च्युली 15 मार्क्सचा प्रॉब्लेम 7-8 मार्क्समध्ये कदाचित ते डिवाइड केलं जाऊ शकतं. ओके. मग प्रत्येक पॉईंटला एक मार्क्स असतो आणि टोटलला सुद्धा मार्क्स असतात. ओके. तुमचा यातला एखादा जरी पॉईंट कधी रॉंग झाला तर तुमची टोटल रॉंग होते. ओके. त्यामुळे तुमच्या टोटलला जास्त मार्क्स असतात. ओके. टोटलला थोडे 2 किंवा 3 मार्क्स दिलेले असतात, प्रत्येक हेडच्या टोटलला सेपरेट मार्क्स दिलेले असतात मे बी. ओके. त्यामुळे त्यानुसार तुमचे मार्क्स ॲक्च्युली ते डिस्ट्रीब्यूट होतात. ओके. इथे फक्त आपल्याला एवढंच करायचं ॲक्च्युली, ग्रॉस टोटल इन्कम आपल्याला फाइंड आउट करायचं आणि या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये अजून काही नसणार आहे ॲक्च्युली. ओके. सेम टाईपचे प्रॉब्लेम असणार आहे प्रत्येक. तुम्ही इतर प्रॉब्लेम जरी बघितले तरीसुद्धा तुम्हाला सेमच प्रॉब्लेम दिसतील. एखादा पॉईंट काहीतरी नाही, तुम्ही बघा ॲक्च्युली जास्तीत जास्त तुम्ही प्रॉब्लेम बघाल तर तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सेम सिच्युएशन तुम्हाला फाइंड आउट होईल.
ओके, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आणि हा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे, नोव्हेंबर 2017ला आलेला प्रॉब्लेम आहे. एमकॉमलाच आलेला प्रॉब्लेम आहे, नोव्हेंबर 2017ला. ओके, आपलं ग्रॉस टोटल इन्कम इथे फाइंड आउट झालं 7,70,000, 5,20,000 अँड 4,30,000. ओके, तर प्रॉब्लेम आपण सेकंड बघूया. सेकंड आहे मिस्टर अशित. ओके, हा सुद्धा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे, मे 2017ला आलेला प्रॉब्लेम आहे. ओके, Mr. Ashit has earned the following income during the previous year ended 31st March 2019. Compute his gross total income for the assessment year. आता तुम्हाला येईल इथे 2021 असणार आहे, इथे इयर एंड तुम्हाला असेल 21. 31st मार्च 2021 असणार आहे इथे तुमचा इयर एंड. नॉर्मली तुम्हाला एक्झाममध्ये येईल ते. आणि तुमचा असेसमेंट इयर असणार आहे 21-22. ॲज्युमिंग दॅट ही इज, तिन्ही केसेस मेन्शन केलेले आहेत, तर सेम आपल्याला मेन्शन करायचे अशाच पद्धतीने. मिस्टर अतिश, अशित काहीतरी, अशित का अतिश, अशित. ओके, तुम्हाला इथे वरती हेडिंग मेन्शन करायचं आहे, कॉम्प्युटेशन ऑफ ग्रॉस टोटल इन्कम ऑफ मिस्टर अशित. ओके, आणि मी फक्त सिरियल नंबरनुसार ॲक्च्युली मेन्शन करतोय किती जे पॉईंट आहेत ते. ओके, फर्स्ट नॉर्मली तुम्ही बघा 8 to 9 पॉईंट मॅक्झिमम दिले, 7 to 8 पॉईंट दिलेले, म्हणजे 1 मार्क्सचा 1 ॲक्च्युली असणार आहे. ओके, इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर इन मालदीव, सांगा आता कुठे असेल, कुठे कुठे टॅक्सेबल होईल. इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर इन मालदीव, तिन्ही याच्यात. ओके, आता मालदीव जे आहे ना, ते मालदीव ॲक्च्युली सेपरेट कंट्री आहे. ॲक्च्युली मालदीव्ज ॲक्च्युली आपले इंडियन सिटी नाही आहे ती. ओके, मालदीव एक सेपरेट कंट्री आहे. ओके, म्हणजे आउटसाइड इंडिया आहे, ते फॉरेन इन्कम आहे. ओके, मग फर्स्ट ह्याच्यामध्ये येईल आणि सेकंड थर्डमध्ये येणार नाही आहे. ओके, म्हणजे इथे येईल 1,20,000 आणि सेकंड अँड थर्डमध्ये 0,0 येईल. ओके, आता हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कुठली कंट्री. आता सिंगापूर मेन्शन केलेलं आहे इथे. ओके, सिंगापूर मेन्शन केले म्हणजे हे सुद्धा काय आहे, सिंगापूर म्हटल्यानंतर इंटरेस्ट फ्रॉम बँक अकाउंट इन सिंगापूर. सिंगापूर सुद्धा एक सेपरेट कंट्री आहे, ती इंडियामध्ये नाही आहे, ते इंडियन सिटी नाही आहे. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. सिंगापूर म्हटल्यानंतर ते फॉरेन इन्कम आहे, त्यामुळे ते सुद्धा सेम सिच्युएशन 1,40,000 फक्त फर्स्ट पर्सनला टॅक्सेबल असेल. ओके, सेकंड अँड थर्डला 0,0 असेल. ओके, तर ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, डिव्हिडंड ऑन शेअर्स ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स इन इंडिया. आता इन इंडिया म्हटल्यानंतर काय असणार आहे, टॅक्सेबल टू ऑल टाईप ऑफ एस एस सी. ओके, 1,60,000, 1,60,000, 1,60,000, 1,60,000. ओके, तिन्हीला टॅक्सेबल होईल. ओके, नेक्स्ट फोर्थ पॉईंट बघा, सॅलरी अर्न अँड रिसिव्ड इन मॉरिशियस. आता मॉरिशियस कुठली आहे, आउटसाइड इंडिया आहे, ती इंडियन कंपनी नाही आहे, सॉरी इंडियन सिटी नाही आहे मॉरिशियस. ओके, त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, हे फक्त फॉरेन इन्कम आहे, फक्त फर्स्ट पर्सनला टॅक्सेबल होईल 1,80,000. ओके, फक्त फर्स्ट पर्सनला टॅक्सेबल आहे, सेकंड अँड थर्डला नील असेल. ओके, नेक्स्ट पॉईंट नंबर 5. पॉईंट नंबर 5 काय, इन्कम फ्रॉम बिझनेस इन नेपाल. नेपाळमध्ये बिझनेस आहे म्हणजे ते फॉरेन इन्कम आहे. ओके, कंट्रोल फ्रॉम इंडिया, कंट्रोल फ्रॉम इंडिया आहे. आपला एक पॉईंट माहिती आहे तुम्हाला की रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटसाठी कधी कंट्रोल फ्रॉम इंडिया असेल, बिझनेस कंट्रोल फ्रॉम इंडिया किंवा प्रोफेशन सेटअप इन इंडिया असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, ते टॅक्सेबल दाखवायचं आहे. तर इथे जे 2,00,000 रुपीज आहेत त्यातल्या फर्स्ट पर्सनला पण टॅक्सेबल होतील, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंटला सुद्धा टॅक्सेबल होतील, सेकंडला सुद्धा टॅक्सेबल होतील, बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटला सुद्धा टॅक्सेबल होतील, आणि थर्डला नॉट टॅक्सेबल होतील कारण फॉरेन इन्कम आहे. ओके, पण 2,00,000 आणि नील अमाऊंट किती येईल, 2,00,000, इथे सुद्धा 2,00,000 आणि इथे 0 नील. ओके, अशा पद्धतीने मेन्शन होईल. पॉईंट नंबर 5.
नेक्स्ट पॉईंट नंबर 6 काय मेन्शन केलेलं आहे, इन्कम रिसिव्ड इन पाकिस्तान फॉर सर्व्हिस रेंडर इन इंडिया. आता जरी पाकिस्तानमध्ये जरी रिसिव्ड झाला असलं तरी सुद्धा सर्व्हिस कुठे प्रोव्हाइड केलेली आहे, इंडियामध्ये प्रोव्हाइड केले, त्यामुळे डीम टू बी अक्रू ऑर अराइज इन इंडियाच्या हेड अंडर तो इंडियन इन्कम होईल. ओके, त्यामुळे ते तिन्ही एस एस सीला टॅक्सेबल होईल. 2,20,000 2,20,000. ओके, तिन्ही टाईपच्या एस एस सीला टॅक्सेबल होईल. ओके, नेक्स्ट बघा पॉइंट नंबर 7, इंटरेस्ट फ्रॉम बॉन्ड इश्यूड बाय इंडियन कंपनीज. इंडियन कंपनीने बॉन्ड इश्यू केलेले त्यामुळे ते इंडियन इन्कम आहे आणि इंडियन इन्कम असल्यामुळे ते ऑल टाईप ऑफ एस एस सीला टॅक्सेबल होईल. ओके, इंडियन इन्कम असल्यामुळे किती अमाऊंट आहे, 2,40,000 2,40,000 2,40,000 and 2,40,000. ओके, नेक्स्ट पॉईंट नंबर 8 बघा, मोस्टली तुम्हाला जो सांगितला तो पॉईंट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिसेल, जे जे एक्झामला प्रॉब्लेम आलेले आहेत त्यामध्ये एकतरी पॉईंट आपला असा असेल का ते पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट अर्न आउटसाइड इंडिया ब्रॉड टू इंडिया 2,60,000. आता कोणाकोणाला टॅक्सेबल असेल हे, ओके, तिघांना सुद्धा नील येईल. ओके, कारण की ते पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट आपण मेन्शन केलेली होती, पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट ब्रॉड टू इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर इज नॉट टॅक्सेबल फॉर एनी टाईप ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एस सी सी. ओके, कुठल्याच टाईप्स ऑफ रेसिडेन्शियल स्टेटसला ते टॅक्सेबल नाही आहे. ओके, त्यामुळे ते 000 मेन्शन होईल. ओके, आणि आता त्या ग्रॉस टोटल इन्कम आपलं फाइंड आउट करायचं आहे. ओके, 12,60,000, 8,20,000 and 6,20,000. ओके, ओके, आता थर्ड प्रॉब्लेम आपण बघूया. तुम्ही हेच कधी 5 ते 6 प्रॉब्लेम कधी सॉल्व केले ना तर त्याच्यामधलेच तुम्हाला पॉईंट एक्झामला येणार आहेत. ओके, काय लिहिले, हर्सोलेर. ओके, हर्सोलेर काय ते स्पेलिंग आहे ॲक्च्युली. ओके, LEAR. ओके, ठीक आहे, स्पेलिंगचा काही प्रश्न नाही आहे. has earned the following income during the previous year ended 31st March 2021. Compute the gross total income of the assessment year 2021-22 assuming he is, तिन्ही केसेस मेन्शन केलेले आहेत. आता सिच्युएशन बघूया. पेमेंट रिसिव्ड इन दुबईमध्ये पेमेंट रिसिव्ड केलं म्हणजे आउटसाइड इंडिया अमाऊंट रिसिव्ड केलेली आहे फॉर सर्व्हिस रेंडर इन जपान. आता जपानसुद्धा आपली इंडियन सिटी नाही आहे किंवा दुबईसुद्धा आपली इंडियन सिटी नाही आहे, त्यामुळे हे जे आहे ते फॉरेन इन्कम आहे. सर्व्हिससुद्धा फॉरेनमध्येच केलेली आहे आणि रिसिव्डसुद्धा फॉरेनमध्येच झालेलं आहे, त्यामुळे ते फॉरेन इन्कम आहे आणि फॉरेन इन्कम असल्यामुळे फक्त फर्स्ट एस एस सीला टॅक्सेबल असेल. ओके, फर्स्ट टाईप ऑफ एस एस सीला टॅक्सेबल असेल, बाकीच्यांना टॅक्सेबल नसेल. ओके, तर फर्स्टला टॅक्सेबल येईल किती अमाऊंट आहे, 1,20,000 आणि इतर दोघांना 0. ओके, नेक्स्ट अमाऊंट ब्रॉड टू इंडिया आउट ऑफ द पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट अर्न इन इंग्लंड. बघा, मी तुम्हाला सांगितलं हा पॉईंट प्रत्येक याच्यामध्ये येणार. पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट ब्रॉड टू इंडिया आहे, 5,40,000 आहे, पण प्रत्येक सिच्युएशनला काय येणार आहे, नील, कारण की पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट हे नॉट टॅक्सेबल आहे तिन्ही टाईपच्या एस एस सीला. नेक्स्ट इन्कम फ्रॉम बिझनेस इन जर्मनी. आता बिझनेस जर्मनीमध्ये आहे म्हणजे ते इंडियन इन्कम नाही आहे. ओके, फॉरेन इन्कम आहे. कंट्रोल फ्रॉम इंडिया, इंडियामधून कंट्रोल होते. इंडियामधून कंट्रोल होत असल्यामुळे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, ओके, अँड रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट या दोघांना टॅक्सेबल होईल आणि नॉन रेसिडेंटला नॉट टॅक्सेबल होईल. किती आहे, 2,30,000. आणि थर्ड टाईपला 0 येणार आहे. ओके, नेक्स्ट बघा, इंटरेस्ट इन्कम अर्न अँड रिसिव्ड इन इंडिया. आता रिसिव्ड इन इंडिया आहे त्यामुळे काय असणार आहे, इंडियन इन्कम आहे, 1,90,000 टॅक्सेबल टू ऑल, 1,90,000.
तिन्ही टाईपला आपलं टॅक्सेबल असणार आहे. ओके, पॉईंट नंबर 5 बघा. पॉईंट ॲक्च्युअली दिलेलं नाही आहे. ओके ठीक आहे. रॉयल्टी इन्कम रिसिव्ड फ्रॉम इंडियन कंपनी. आता इंडियन कंपनीकडून रिसिव्ड झाले, ते कुठेही रिसिव्ड होऊन देत. ओके, ते टॅक्सेबल असणारे इंडियन इन्कम आहे. टॅक्सेबल टू ऑल टाईप ऑफ एस एस सी असणारे 3,50,000. ओके, नेक्स्ट पॉईंट नंबर नेक्स्ट बघा. नेक्स्ट पॉईंट, इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर इन श्रीलंका. आता श्रीलंकामध्ये ॲग्रिकल्चर आहे, तिकडेच रिसिव्ड झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला काय येणार आहे, फॉरेन इन्कम आहे. फक्त फर्स्टला टॅक्सेबल येईल 1,45,000. नील. ओके, नेक्स्ट आहे डिव्हिडंड फ्रॉम जॅपनीज कंपनी, म्हणजे इंडियन कंपनी नाही आहे. ओके, पण रिसिव्ड इन इंडिया आहे. जेव्हा रिसिव्ड इन इंडिया असणार आहे म्हणजे ते इंडियन इन्कम होणार आहे. ओके, जेव्हा रिसिव्ड इन इंडिया असणार आहे, ती कुठलीही कंपनी असेल, जेव्हा कुठलीही अमाऊंट कधी रिसिव्ड इन इंडिया होत असेल, फक्त पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट सोडून बाकीची कुठलीही अमाऊंट, ते फॉरेन कुठेही असून देत, म्हणजे बिझनेस कुठेही असून देत, पण रिसिव्ड इन इंडिया झालं म्हणजे ते आपल्याला इंडियन इन्कम म्हणून आपल्याला कन्सिडर करायचे आणि तो टॅक्सेबल टू ऑल एस एस सी येणार आहे. ओके, त्यामुळे इथे रिसिव्ड इन इंडिया 1,50,000 टॅक्सेबल टू ऑल एस एस सी. ओके, पॉईंट नंबर 8 बघा. रेंट फ्रॉम हाऊस इन पुणे. आता हाऊस इन पुणे म्हणजे ते इंडियन इन्कम आहे, रिसिव्ड कुठेही होऊन देत. ओके, हाऊस इन पुणे आहे. पुणे आपली इंडियन सिटी आहे पुणे. ओके, पुण्यामध्ये ते हाऊस आहे, म्हणजे जे सोर्स आहे तो आपला इंडियन आहे, त्यामुळे ते जे इन्कम आहे ते इंडियन इन्कम आहे, रिसिव्ड कुठेही होऊन देत. ओके, 1,80,000 इंडियन इन्कम, 1,80,000 टॅक्सेबल टू ऑल. ओके, आपली टोटल येते 13,65,000, 11 lakh अँड 8,70,000 ग्रॉस टोटल इन्कम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम नंबर 4. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ मिस्टर प्रदीप फॉर द प्रीवियस इयर 2020-21, compute the gross total income of the assessment year 21-22. ओके, इफ ही इज रेसिडेंट, हे तिन्ही सिच्युएशनसाठी. रेंट फ्रॉम हाऊस इन कोलकाता. तर कोलकाता इंडियन सिटी आहे. ओके, इंडियन सिटी असल्यामुळे टॅक्सेबल टू ऑल इंडियन इन्कम 15,000.